नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कौल कुणाला महाराष्ट्राचा हे जवळपास स्पष्ट झालंय आणि महायुती सत्तेकडे वाटचाल महायुतीने केलेली आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय 135। त्यामुळे आता एकूण कल काय आहेत, निकाल काय आहेत यावर बोलण्यापेक्षा पुढची समीकरणं सुरू झाली आहेत। मुंबईमध्ये ऍक्टिव्ह मोडवर महायुती गेलेली आहे आणि मुळात जो दावा आहे मुख्यमंत्री पदाची जी शर्यत सुरू असणार आहे आता किंवा मुख्यमंत्री पदाची जी चर्चा सुरू होणार आहे, एकूणच आता निर्विवादपणे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल असंच हे चित्र आहे। फडणवीस म्हणालेत की मी मुरलेला खेळाडू आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री पदाबाबत बोलणार नाही, असं जरी फडणवीस आता नागपुरात बोलले असले तरीही भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगायला सुरुवात केली आहे। एकूणच मुख्यमंत्री पदाचं जी शर्यत असणार आहे, जे गेल्या 5 वर्षाचं आपण राजकारण पाहिलं, फडणवीसांनी जो काय त्याग केलेला बघितला, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं 2.5 वर्ष, आता त्या त्यागाचं फळ मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना मिळणार का? सुकृत सर, खरं म्हणजे उघड गुपित आहे, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1985 पासून पहिल्यांदा असं घडलंय की सलग 3 वेळा कुठल्या तरी पक्षाने 100 पेक्षा जास्त जागी विजय मिळवलाय आणि तो मिळवलाय भारतीय जनता पक्षाने। 2014 साली 122, 2019 साली 105 आणि आता 2024ला 135, 136 आणि तिन्ही वेळेला 100 पेक्षा जास्त जागा मिळवत असताना तिन्ही वेळेला भाजपचं राज्यातलं नेतृत्व जे होतं ते होतं देवेंद्र फडणवीस। आत्ता सुद्धा आपण जर या निवडणूक प्रचारामध्ये पाहिलं असेल तर ज्या सगळ्या जाहिराती येत होत्या किंवा ज्या दैनिकांमधून प्रसारमाध्यमांमधून येत होत्या त्याच्यामध्ये भाजपच्या म्हणून ज्या जाहिराती होत्या त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत फक्त देवेंद्र फडणवीस यांचा एकच फोटो सगळ्या जाहिरातींमध्ये प्रोजेक्ट होत होता। याच्यावरनं स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षानं भाजपचा महाराष्ट्राचा चेहरा कोण तर ते देवेंद्र फडणवीस हे लोकांपुढे सातत्याने मांडलेलं आहे। म्हणजे लोकांपासून त्यांनी लपवून ठेवला अशातला भाग नाही। भाजपला जर मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर त्यांचा नेता कोण आहे उघड गुपित आहे। मुद्दा एवढाच आहे, जसं आता मगाच्या एकत्रित प्रेस कॉन्फरन्समध्ये तिघांनी सांगितलं की ती जी काही एक पद्धत आहे, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर एक चौकट असते, त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र येतील, मग त्याच्यानंतर कुणाचा मुख्यमंत्री होणार ते ठरवतील आणि त्याच्यातनं अंतिमतः पक्ष निवड करेल। मला असं वाटतं की या दोघांनाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर कोणी आक्षेप घेईल असं मला वाटत नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं माझं मत आहे। अर्थातच भारतीय जनता पक्षामध्ये खूप लोकशाही पद्धतीने त्यांच्यामध्ये वरून निर्णय होतो, संसदीय कमिटी असते, त्याच्यानंतर सगळ्या आमदारांचं मत विचारात घेतलं जातं। पण 135 जागा निवडून आल्यानंतर मला वाटतं की याच्यामध्ये फार चर्चा होणार नाही, देवेंद्रजींना काही विरोध होईल असं मला दिसत नाहीये। आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 2 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही निर्णय घेतले, पक्षासाठी कष्ट घेतले, अर्थात पक्षाचे ते नेतृत्व करणार असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी होती, तर ती जबाबदारी त्यांनी अत्यंत पूर्ण क्षमतेने पार पाडलेली आणि त्याचं बक्षीस त्यांना मिळेल असं मला वाटतं। अविनाश सर, भारतीय जनता पक्षाचं जर आपण कल्चर बघितलं तर धक्कातंत्र जे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पण बघायला मिळालं, म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये एवढं घवघवीत यश मिळालं त्यांनाही मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही आणि राजस्थानमध्ये पण ऐन वेळेवर राजनाथ सिंगनी चिठ्ठी दिली आणि वसुंधरा राजेंना ते नाव डिक्लेअर करावं लागलं। एकूण हा सगळा जो राजकीय इतिहास भारतीय जनता पार्टीचा बघता सुकृत सर जसं म्हणाले तसं देवेंद्र फडणवीस खरंच मुख्यमंत्री होतील का काही धक्कातंत्र भाजप इथे वापरेल? मला असं वाटतं की धक्कातंत्र काही वापरणार नाही। आणि एक आपल्याकडे मराठी असं म्हटलं जातं की ज्याने वार झेललेत म्हणजे त्यालाच त्याचं फळ पण मिळालं पाहिजे। आपण जर पाहिलं, आपण एक मागे चर्चा केली होती की जर मनोज जरांगे पाटील गेल्या 1.5-2 वर्षांपासून बोलत आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक आणि ते उलट असं म्हणतायत की राज्यातलं सगळी सत्ता जी चालवत आहेत ते देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, मराठा आरक्षण ते देत नाहीत, लाठीमार त्यांनी करायला लावला। म्हणजे याचा अर्थ सगळी टीका जर राज्याचा प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसांवर होत असेल तर मी म्हणतो की त्यांना आता ते पद जे आहे तर ते पद हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे आणि जसं सुकृत म्हणाला तर तसं ते पद हा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे ते उघड गुपित आहे, त्यांना आता ते पद द्यावंच लागेल। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला, 2000 म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झालं आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी बाहेर थांबतो। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या प्रकारची हे नाराजीची प्रचंड प्रमाणात भावना निर्माण झाली होती, ती भावना जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचं धक्कातंत्र वापरणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, तर ही राज्य आणि आपलं महाराष्ट्र ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। मुंबई ही महाराष्ट्राची
आर्थिक राजधानी आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये देशातील सर्वाधिक जी परकीय गुंतवणूक आहे ती मुंबईमध्ये होती. आणि आपल्याला उघड गुपित आहे ते पण, म्हणजे ते बोलायला नको की ही सगळी परकीय गुंतवणूक होत असताना वेगवेगळ्या डेलिगेशन्स जे आता त्यांच्याशी चर्चा करणं, कुठल्या प्रकारची गुंतवणूक आणली. म्हणजे एकनाथ शिंदे यांना आपण काही कमी समजत नाही, परंतु ते कशा पद्धतीने चर्चा करू शकतात. म्हणजे एकनाथ शिंदेचं एक वाक्य मला आज खूप आठवतं, म्हणजे ते अगदी सहज सांगतो त्याच्यामध्ये नाही तर, ते दावोसला गेले होते आणि दावोसहून आल्यानंतर ते म्हणले की आम्हाला तिथं लोक म्हटले की तुम्ही मोदींची माणसं आहेत का, असं ते म्हणजे मोदींची माणसं असं म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे एखादं नाही का आपण म्हणतो की असं कोणाची माणसं आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर महाराष्ट्रासारखं एक इतकं मोठं राज्य जर चालवायचं असेल तर त्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखाच नेता पाहिजे. आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा एकही नेता नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तो नैसर्गिक अधिकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आणखी एक म्हणजे तो की महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं की काहीतरी भाजपचं नेतृत्व म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही हे आहेत, टेन्शन आहेत वगैरे. तर आता मला वाटतं की भाजपच्या नेतृत्वाला त्याला पण उत्तर देण्याची संधी आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खरं टेन्शन असायचं काही कारण नाही. आजही सगळ्यात पहिला फोन जो आहे तो त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच केला होता आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर त्याच्यामुळे मला वाटतं की ते फडणवीसच मुख्यमंत्री होतील. बरं, मला वाटतं बाकी श्री सुकुरूजी आणि अविनाशजींनी अगदी नेमक्या शब्दात हे सांगितलेलं. मी इतकंच म्हणेन की ज्यांनी त्याग केला आहे वार झेललेत त्यांना फळ मिळायलाच हवं आणि मला असं वाटतं की ते देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरा पर्याय पण नाही आहे. मुख्यमंत्री त्यांनाच करावं लागेल. मला अविनाशजीनं दुसरा प्रश्न असा आहे की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहे जवळपास निश्चित आहे, त्याच्याबद्दल काही वेगळं असं काही असण्याचं कारण नाही, दुमत असण्याचं कारण नाही. आता वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मंत्रिपदाची वर्णी भाजपमधनं कोणाची लागेल अशी जी चर्चा सुरू झालेली आहे. मला वाटतं पुण्याचा जो वाटा आहे तो मोठा आहे. पुण्यामध्ये महायुतीला 8 पैकी 7 जागा मिळाल्यात आणि त्याच्यात भाजपचा वाटा पुन्हा सर्वाधिक आहे. तर पुण्यातनं चंद्रकांतदादा हे तर मंत्री होतीलच, याच्याशिवाय जिल्ह्यातून आणि शहरातून कोणाला संधी मिळू शकते? मला असं वाटतं की जिल्ह्यातून राहुल कुल यांना संधी मिळेल आणि पुणे शहरातून सिद्धार्थ शिरोळे यांना संधी मिळेल. सिद्धार्थ शिरोळे यांना संधी मिळायचं कारण म्हणजे आपण जर गेल्या 5-7 वर्षांचं सिद्धार्थ शिरोळे यांचं जर समजा सगळं राजकारण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची एक पद्धत अशी आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये इथली टीम पाठवतात म्हणजे त्या राज्याची. तर सिद्धार्थ शिरोळे म्हणजे अगदी बंगालची निवडणूक असेल, कर्नाटकची निवडणूक असेल, गोव्याची निवडणूक असेल तर त्या ठिकाणी गेलेले म्हणजे पक्षाच्या कुठल्याही हाकेला ओ देऊन तिथे जाणं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असेल की आत्ताचं जे राजकारण आहे म्हणजे आत्ताच्या ह्या राजकारणामध्ये जसं लोकनेता आणि हे हवंच तर तसंच त्याचबरोबर काहीतरी म्हणजे सिद्धार्थ शिरोळेंची इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने बोलतात, हे स्वतः सुशिक्षित आहेत. म्हणजे त्यांनी एक पुस्तक लिहिले, आपण त्याच्यावर एक इंटरव्ह्यू पण केला होता तुम्हाला आठवत असेल तर, म्हणजे इन्स्पिरेशन वर त्यांनी हे लिहिला होता, आजचा दिवस माझा. तर मला असं वाटतं की सिद्धार्थ शिरोळे यांचं नाव आघाडीवर असेल. ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि तरी आता भाजपची जर एकंदर आपण हे पाहिली, भाजपची पद्धत पाहिली तर तरुण नेतृत्वाला संधी द्यायची आणि त्याला घडवायचं असं एक भाजपची नेहमीची पद्धत असते. जुन्या कोणाला तरी घेण्यापेक्षा काही जुने घ्यावीच लागतात अनुभव म्हणून. परंतु सिद्धार्थ शिरोळे यांचं नाव मला वाटतं पुणे शहरातून आघाडीवर असेल. एकूणच सर जर म्हणजे सुरुवातीपासूनच शिंदे सेनेचं जे काय दावा होता म्हणजे आजही आपल्याला त्यांचे प्रवक्ते बोलताना दिसले की आम्ही अजूनही दावा सोडला नाही किंवा काही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की असं म्हणणं हे त्यांचं काम आहे. तुम्ही संजय शिरसाटांचं मला वाटतं बोलणार आहात तर तसं बोलणं त्यांचं काम आहे. मात्र एका पक्षाला 137 आमदार ज्यांचे निवडून आलेत त्या पक्षाला असं कोण दुसरा सहभागी जो त्यांचा पक्षातला सहकारी पक्ष आहे तो कोण म्हणेल की नाही आम्हालाच मुख्यमंत्री करा, असं होणार नाही आहे. मला असं वाटतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा एकमुखानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला दुजोरा देतील असं मला वाटतं. कारण असं आम्हाला करा असं म्हणायचं काही कारणच नाही. 137 ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचा नॅचरली मुख्यमंत्री होणं हे केवळ आता औपचारिकता असं मला वाटतं. आणि आणखी शरद पवारांचं ते उत्तर असेल, कारण शरद पवार अनेक इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाले की मी त्यांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं. तर आता मी त्यांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं असं म्हटलेले आहेत शरद पवार. आणि एकूण महाराष्ट्रातलं गेल्या वर्षभरातलं एकूण जे वातावरण होतं, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं, अगदी थेट नाव घेऊन सांगितलं मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीनं फडणवीसांना टार्गेट केलं होतं आणि तुम्ही मागाशी बोलत तर त्यांना खरं तर त्याग करावा लागला होता आणि आता पुन्हा त्या त्यागाचं फळ द्यायची संधी आहे. त्यामुळे पुन्हा त्याच्यावरती दुसरी फार काही चर्चा होऊ शकते असं मला बिलकुल नाही वाटतं. मला वाटतं सुकृतजींना काहीतरी याच्यावर बोलायचं आहे.
त्याग करावा लागला वगैरे पेक्षा सुद्धा पूर्णपणे पक्षासाठी कमिटमेंट असणारा नेता ही देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. म्हणजे ज्या क्षणी त्यांना असं वाटलं की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यात अर्थ नाही असं त्यांना वाटलं आणि ते म्हणाले की मी काही या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांना पक्षाने सांगितलं की नाही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल, तेव्हा त्यांनी कुठलीही खळखळ न करता त्या क्षणी ज्या मंत्र्याला जे मंत्री त्यांच्या हाताखाली काम करत होते त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं आणि तिथं त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. तसंच आता सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. त्यामुळे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम मी कसं करू असा प्रश्न काही एकनाथ शिंदे यांच्या मनात निर्माण होईल असं मला वाटत नाही. तीच गोष्ट अजित पवारांची. अजित पवारांना यांना अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं, घवघवीत यश मिळालं, 40-41 जागी ते निवडून येत आहेत. पण मला वाटतं की पुन्हा त्यांचा विक्रमी उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम ते यंदाही पुन्हा आणखीन एकाने वाढवतील. त्यामुळे ते नव्याने उपमुख्यमंत्री होतील आणि त्याच्यामध्ये त्यांनाही काही वाईट वाटावं असं काही पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असे मला चित्र अशी असेल. शक्यता वाटते की 2 मुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हाच आपला जो पायंडा आता पडलेला तो पुढे कंटिन्यू राहील. आणि याच्यामध्ये पदापेक्षा सुद्धा प्रतिष्ठा आणि मान सन्मान देण्याचा मुद्दा आहे. किंवा जे मित्रपक्ष म्हणून आपण जवळ केले तर त्यांना एक सन्मान देण्याची त्याच्यामागची भूमिका जास्त आहे. त्यामुळे मंत्रिपदाचं वाटप अर्थातच 137 ज्यांचे आमदार त्यांच्याकडे जास्त जातील. महत्वाच्या खात्यांमधली काही खाती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जे राजकीय नेतृत्व म्हणून जे काही स्थान आहे त्याला अनुषंगून त्यांना काही चांगली मंत्रिपदं दिली जातील. पण बाकी एकूणच मंत्रिमंडळावर देखील भाजपचा वर्चस्व राहील हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि मला पुन्हा एकदा असं वाटतं की मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होतील हे उघड गुपित आहे. त्याचं कारण त्यांनी ज्या पद्धतीने आता पक्षाला ऐतिहासिक आणि अनप्रेसिडेंटेड आहे, म्हणजे असं कुणीही गृहीत धरलेलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या 64 सभा घेतल्या त्या सभांचं जर विश्लेषण आपण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक सभा त्यांच्या अशा ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक घेतल्या की जिथं थोडेसे कष्ट अजून लावले, थोडी ताकद अजून लावली तर तिथं भाजपचा न जिंकू शकणारा उमेदवार जिंकून येऊ शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत स्ट्रॅटेजिकली ही निवडणूक लढवली आणि त्याचं यश त्यांना नक्की मिळालं आणि त्याच्यावरती त्यांचं पक्ष नेतृत्व सुद्धा मोहर उमटल्याशिवाय राहणार नाही. सर, निश्चितच सध्याचं जे महायुतीचं आणि विशेष करून भाजपचं यश दिसतंय त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा वाटा खूप मोठा आहे. जसे अनेक आंदोलनं, मराठा आंदोलन असेल ते त्यांनी स्वतःच्या अंगावर झेलले किंवा संजय राऊत जे सकाळी उठल्यापासून त्यांना बोलायचे त्या सगळ्याच एकूण गोष्टी असतील. त्यांच्या कुटुंबावर पण हल्ले झाले, म्हणजे शाब्दिक हल्ले झाले आणि एकूणच हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री असतील असं जवळपास हा निष्कर्ष आजच्या लाईव्हमधून निघतोय. बखर लाईव्हच्या या लाईव्हमध्ये आम्ही आत्ता इथे थांबतोय. पुन्हा